हाँ, ये मुमकिन है. लेखिका डॉक्टर तरु जिंदल. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. जेव्हा सगळेच डॉक्टर बनतात. आरोग्य यंत्रणेत बदल घडवून आणणारा सगळ्यात परिणामकारक घटक म्हणजे आशा सेविका, ANM आणि अंगणवाडी सेविका. हे आपल्याकडच्या आरोग्य व्यवस्थेचे 3 स्तंभ आहेत. या सेविका गावातल्याच बायका असतात आणि गावकरी आणि सरकारी आरोग्य व्यवस्था यांच्यामधील दुव्याचं काम करतात. या बायका गावातल्या लोकांच्या संस्कृतीतल्या, त्यांच्या जगातल्या असतात. त्या त्यांच्यापैकीच एक असल्यामुळे रोजच्या संभाषणांमधून गावकऱ्यांच्या मनावर प्रभाव पाडू शकतात आणि त्यांच्या निर्णयांवर परिणाम घडवून आणू शकतात. या उलट 4 भिंतींच्या आत काम करणारे डॉक्टर्स आणि परिचारिका या कधीच ग्रामीण भागातल्या बायकांपर्यंत 100% पोचू शकत नाहीत. सरकारी व्यवस्थेतील आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांनी गावातील अगदी शेवटच्या माणसांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणं अपेक्षित असतं. मी ऐकलं या रुग्णालयाबद्दल, पण काय आहे ना मॅडम, मी इतकी कामात असते की मला तुम्हाला भेटायला यायला जमलंच नाही. गावातली आशा सेविका एक दिवस सकाळी आमच्या आरोग्य केंद्रात आली होती. ती म्हणत होती, हो मला समजू शकतं. आशांना खूप काम असतं ना, सगळी व्यवस्था तुमच्यावरच अवलंबून आहे. मी असं म्हणाले तेव्हा ती नक्की कसल्या एवढ्या कामात होती असा विचार माझ्या मनात आला. मसाढीमध्ये बऱ्याचशा प्रसूती घरच्या घरीच होत होत्या. गरोदर बायकांची नोंदणी रुग्णालयात केलेलीच नसायची आणि बऱ्याचशा मुलांना लसीकरणही केलं जायचं नाही. जणू तिने माझ्या मनातला विचार ऐकला असावा, कारण ती म्हणाली, मॅडम मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये व्यस्त होते. प्रॅक्टिस? मी धक्का बसून विचारलं. हो मॅडम, मला सगळं येतं. गर्भपात, प्रसूती, शस्त्रक्रिया सगळं. मला इतकं काम असतं की काही डॉक्टर्सही ठेवलेत मी, ते पण माझ्याकडे काम करतात. म्हणून मला फक्त पल्स पोलिओच्या वेळी यायला वेळ मिळतो. काय? मोतीहारी रुग्णालयात काही आशा सेविका या डॉक्टरच्या भूमिकेत शिरून रुग्णाला कळा येण्याची इंजेक्शनं देताना मी पाहिलं होतं, पण हे तर त्याही पलीकडचं होतं. तिची हिंमत पाहून मी थक्कच झाले. गावात आणि आसपासच्या परिसरातही अनेक भोंदू लोक प्रॅक्टिस करत होते हे मला माहीत होतं, पण एका आशा सेविकेनंच तसं करणं हे जास्त वाईट होतं. आपल्या आरोग्य व्यवस्थेत नक्की काय भयंकर चुकलं असावं की एक आशा सेविका इतक्या आत्मविश्वासाने स्वतःची प्रॅक्टिस करत होती आणि ते माझ्यासमोर सांगण्याची हिंमतही तिच्यात होती. तिला त्यात काही गैरसुद्धा वाटत नव्हतं किंवा त्याच्या परिणामांची फिकीरही तिला नव्हती. मग गरोदर आया आणि बालकांच्या आरोग्याची परिस्थिती इतकी वाईट होती यात काहीच आश्चर्य नव्हतं. स्वतःची प्रॅक्टिस करणारी आशा सेविका ही या वाईट परिस्थितीमधली फक्त एक बाब होती. या गावांमधल्या कानाकोपऱ्यांमध्ये डॉक्टर होते. लोक आपल्या घरांमध्ये औषधांचा साठा ठेवत आणि सरळ औषधं आणि इंजेक्शनं देत. एखाद्या डॉक्टरच्या किंवा कंपाऊंडरच्याही हाताखाली काम केलेले, कोणतंही औपचारिक शिक्षण न घेतलेले बायका, पुरुष आजारांचं प्राथमिक ज्ञानही नसताना केवळ काही मोजक्या औषधांची नावं शिकून स्वतःची प्रॅक्टिस करत होते. अशा या वाटेल तशा औषध वाटपामुळे इतर लोकही स्वतःवर उपचार करून स्वतःचे डॉक्टर बनू लागले होते. एकदा एक आई माझ्या ओपीडीत आली आणि म्हणाली, मॅडम माझ्या बाळाला ऑगमेंटिन इंजेक्शन द्या. माझं बाळ जेव्हा केव्हा आजारी पडतं तेव्हा मी स्वतःच त्याला हे इंजेक्शन देते आणि त्याची तब्येत सुधारते. या परिस्थितीचा भीषण आणि घाणेरडा चेहरा एक दिवस माझ्यासमोर आला. एक आजी तिच्या 3 वर्षांच्या नातवाला घेऊन माझ्याकडे आली होती. त्याला जुलाब होत होते. ते बाळ अत्यंत डिहायड्रेट झालं होतं, म्हणजे त्याच्या शरीरातलं पाणी अतिशय कमी झालं होतं. त्यामुळे मी त्याला ताबडतोब आमच्या रुग्णालयात दाखल करून सलाईन, ORS आणि झिंक द्यायला सुरुवात केली. त्याची तब्येत सुधारू लागल्यावर ती आजी म्हणाली, माझा नातू बरा झाला ही देवाची कृपाच म्हणायची. आम्ही कालच इथं यायला हवं होतं, म्हणजे आमचा दुसरा नातू आज जिवंत असता.
काय म्हणजे? मी विचारलं. मॅडम, आज सकाळी आमचा 1 वर्षाचा दुसरा नातू गेला. त्यालाही 2 दिवसांपासून जुलाब होत होते. आम्ही बद्रीनाथकडे गेलो. त्याने काही इंजेक्शनं आणि सिरप दिली, पण काही उपयोग झाला नाही. मग तुम्ही इथं का नाही आलात? मॅडम, आम्हाला वाटलं काही गंभीर नाही आहे. या गावात मुलांना सारखे जुलाब होतातच. आणि जेव्हा तुम्ही इथं नव्हता तेव्हा आम्ही बद्रीनाथकडेच तर जायचो. म्हणून परवाही तिथंच गेलो. पण आमचा नातू आज सकाळी वारला. आम्हाला वाटलं याला तरी इथं आणून पाहावं. काही दिवसानंतर आमच्या गावात एक बाई घरीच बाळंत झाली. बाळ 9 महिने पूर्ण व्हायच्या आधीच बरंच आधी जन्मलं होतं आणि प्रसूतीनंतर तिची वार बाहेर आली नाही. कितीतरी वेळा निरोप पाठवूनही तिच्या घरच्यांनी आरोग्य केंद्रात आणलं नाही. शेवटी माझी OPD संपल्यावर मीच न बोलावता त्यांच्या घरी जाऊन थडकले. झोपडीमध्ये गवताच्या ढिगावरती पडली होती आणि फारच अशक्त दिसत होती. तिचा नवरा म्हणाला, मॅडम, सकाळी अचानक बाळ बाहेर आलं, पण वार बाहेर पडत नव्हती. म्हणून आम्ही बद्रीनाथला बोलावलं. त्याने एक इंजेक्शन दिलं, वार बाहेर येईल म्हणाला. ठीक आहे, सगळं नीट आहे ना हे पाहायला मी तुमच्या बायकोला तपासू का? मी विचारलं. तपासल्यावर तिची वार अजूनही आतच असल्याचं माझ्या लक्षात आलं. प्रसूतीनंतर 10 तास होऊन गेले तरी तिला सतत रक्तस्राव होत होता. त्यामुळे अंगात फार रक्त शिल्लकच नव्हतं. इतक्या घाणेरड्या वातावरणात तिला जंतुसंसर्ग होण्याचा खूप धोका होता. विकास, तिची वार ताबडतोब काढायला हवी. तिला खाटेवर ठेव लगेच आणि घेऊन चल. मी एकतर्फी निर्णय घेऊन टाकला. कोणाची परवानगी घेत बसायची ही वेळ नव्हती. केंद्रात जाताना आम्हाला बद्रीनाथ भेटला. त्याला पाहताच माझ्या मनात संताप उसळून आला. बद्रीनाथजी, नमस्ते. मी स्वतःवर ताबा ठेवायचा प्रयत्न करत हसून म्हणाले, तुम्ही प्रसूतीनंतर कोणतं इंजेक्शन दिलं? मेथर्जिन. ओ, जर गर्भाशयाच्या आत वार असेल तर कधीही मेथर्जिनचं इंजेक्शन द्यायचं नसतं, हे तुम्हाला माहिती आहे का बद्रीनाथजी? त्यामुळे ती वार आतच अडकून राहते. त्याने फक्त मान डोलावली. ठीक आहे, आता कृपया माझ्याबरोबर केंद्रावर चला. गर्भाशयात अडकलेली वार म्हणजे काय ते स्वतःच पहा. ती वार काढायला खूपच कष्ट पडले. मी काय करतेय ते बद्रीनाथ पाहत होता. मी त्याला म्हणाले, बद्रीनाथजी, आमच्यापैकी कोणीही इथे येण्यापूर्वी कितीतरी वर्षांपासून तुम्ही इथल्या लोकांसाठी काम करताय याबद्दल माझ्या मनात आदर आहे. अशा दुर्गम गावात काम करणं किती अवघड असतं हे मला माहीत आहे. पण आया आणि बाळं हा लोकसंख्येतला खूप संवेदनशील, नाजूक घटक आहे. हे तुम्ही समजून घ्यावं अशी माझी विनंती आहे. एखादी जरी चूक घडली तरी जीवाला धोका उत्पन्न होईल अशी गुंतागुंत निर्माण होऊ शकते. ज्या आया आणि बाळं तुमच्याकडे येतील त्यांना आमच्या केंद्रावर पाठवत जा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आम्हाला मदतीचं आश्वासन देऊन तो निघून गेला खरा, पण आमच्याकडे रुग्णांना पाठवल्याने त्याच्या व्यवसायात तोटा झाला असता. त्यामुळे त्यानं असं काहीही केलं नाही. शहरांमध्ये बरेचदा डॉक्टरांना कडव्या स्पर्धेला तोंड द्यावं लागतं, पण अशा गावातही मला या प्रकारच्या स्पर्धेचा सामना करावा लागेल असं मला कधी वाटलंच नव्हतं. भोंदू डॉक्टरांकडे जातात म्हणून या गावकऱ्यांना झोडपणं सोपं आहे. या भोंदू लोकांची प्रॅक्टिस बंद पाडून त्यांना पोलिसांच्या ताब्यात देऊन त्यांच्या विरुद्ध मोहीम उघडणं ही यावरची प्रतिक्षिप्त क्रिया असू शकते. पण मग माझ्या एक गोष्ट अचानक लक्षात आली. आमच्यापैकी किती पदवीधर डॉक्टर्स अशा दुर्गम भागात जाऊन 24 तास, आठवड्याचे 7ही दिवस काम करायला तयार होते? एखाद्या गावातल्या बाळाला रात्री ताप भरला तर त्याला पॅरासिटामॉल कुठून मिळणार? PHC इतकं दूर असतं आणि आशा सेविका तर स्वतःच्याच प्रॅक्टिसमध्ये व्यग्र असते. अशा वेळी लोकांसमोर काय पर्याय उरणार? हे गावकरी केवळ परिस्थितीनुरूप अनुकूलन करणारे बळीच तर होते. सरकारी आरोग्य यंत्रणेने बाह्या सरसावून
आळशी PHCsना आणि सुस्तावलेल्या उपकेंद्रांना पुनरुज्जीवित केलं पाहिजे. आपल्यासारख्या आकाराने प्रचंड मोठ्या देशात अनेक खेडी ही दुर्गम भागात वसलेली आहेत. अशा परिस्थितीत रुग्णालयात काम करणारे डॉक्टर्स आणि परिचारिका या देशातल्या आरोग्याच्या सगळ्या गरजा पूर्ण करू शकत नाहीत. नेपाळमध्ये आपण पाहिल्याप्रमाणे सरकारने ANMला चांगलं प्रशिक्षण देऊन अल्ट्रासाऊंड करायला शिकवलं आहे आणि ग्रामीण भागात आरोग्य मदतनीसांना भूल द्यायला शिकवलं आहे. त्यामुळे नेपाळच्या दुर्गम डोंगराळ भागांमध्येही लोकांना चांगली आरोग्यसेवा मिळते आहे. खेडोपाडी काम करणाऱ्या आरोग्यसेवकांना चांगलं प्रशिक्षण देणं आणि त्यांच्यावर देखरेख ठेवणं यावर लक्ष केंद्रित करून ग्रामीण भागांकरता चांगली आरोग्य व्यवस्था निर्माण केली पाहिजे. नाहीतर आपल्या ग्रामीण बांधवांना अप्रशिक्षित भोंदू लोकांच्या पायी याची मोठी किंमत चुकवत राहावं लागेल. हे मॉडेल राबवून डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर आरोळे यांनी उत्तम परिणाम साधले आहेत. गडचिरोली येथील सर्चमधल्या डॉक्टर बंग आणि त्यांच्या टीमने स्थानिक बायकांना प्रशिक्षण देऊन नवजात अर्भकांची काळजी कशी घ्यायची आणि त्यांच्यातले साधे साधे जंतुसंसर्ग कसे बरे करायचे हे शिकवले. या बायकांना आरोग्यदूत म्हटलं जायचं. त्यामुळे 1988 ते 2003 या काळात त्या भागातल्या 39 खेड्यांमधल्या अर्भकांच्या मृत्यूचं म्हणजे 1 वर्षाखालील बाळांच्या मृत्यूचं प्रमाण 121 वरून 30पर्यंत खाली येऊ शकलं. होम बेस्ड निओनेटल केअर HBNC म्हणजे घरच्या घरी घेण्याजोगी नवजात बालकांची काळजी असं या मॉडेलला म्हटलं जातं. हे मॉडेल सरकारनेही अवलंबलं आहे आणि आशा सेविकांमार्फत देशभर राबवलं जात आहे. या अद्भुत गोष्टीबद्दल अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही त्यांची वेबसाईट पाहू शकता www.searchforhealth.ngo. जामखेडला डॉक्टर आरोळे यांचा कॉम्प्रिहेन्सिव्ह रूरल हेल्थ प्रोजेक्ट CRHP हाही असाच यशस्वी झाला. त्यांनीही खेड्यातल्या लोकांना आरोग्यसेवक म्हणून प्रशिक्षित केल्यानंतर बालमृत्यूचं प्रमाण 1971 सालच्या 176 या संख्येवरून 2011 साली 18पर्यंत खाली आणलं. आता राष्ट्रीय सरासरीपेक्षाही जामखेडच्या या ग्रामीण भागातले आरोग्याचे निर्देशांक जास्त चांगले आहेत. इतक्या उत्तम प्रकारे प्रशिक्षित केलेल्या आणि देखरेख असलेल्या स्थानिक आरोग्य यंत्रणा आपल्या देशातल्या इतरही ग्रामीण भागांमध्ये सुरू होतील अशी प्रार्थना करूया. ताजा कलम 2016 सालच्या WHO भारतातल्या आरोग्य क्षेत्रातल्या मनुष्यबळाविषयीच्या अहवालानुसार बिहारमध्ये दर 1 लाख लोकसंख्येमागे फक्त 13 पदवीधर प्रशिक्षित डॉक्टर्स आहेत. ही देशातली सर्वात कमी संख्या आहे. धन्यवाद.